सरकार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। मग माझे लाडके भाऊ राहिले, म्हणाले विरोधक म्हणाले लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाऊ गेले निघून, पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार। देशातलं पहिलं राज्य आहे, प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। लाडक्या बहिणीला तर सोडणारच नाही वाऱ्यावर, पण आमचे लाडके भावांना सुद्धा आम्ही देणार नाही। त्यांना तिथल्या तिथे परमनंट करू, त्यांना कायम करू, हे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्यानंतर परत मी आपले जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहे देवाभाऊ त्यांचंही एक वक्तव्य ऐकलं की त्यांना हर प्रकारे त्यांना तिथेच आम्ही देऊ, त्यांना प्रमाणपत्र देऊ, त्यांना आणखी इतर डिपार्टमेंटमध्ये प्राधान्याने नोकरीवर घेऊ वगैरे वगैरे त्यांनी सुद्धा हे सांगितल्यानंतर मला एक आशा, तुमच्यासारखी मला एक आशा निर्माण झाली, कारण मी अभ्यास करून आलेलो आहे। मला पक्का माहित आहे की सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला नक्कीच परमनंट करून घेतील। कारण की शेवटी कागद त्याच्यामध्ये लिहिलेले शब्द तुमचं माझं जीवन ठरवत असतात। मुद्दा क्रमांक 4.15 काय म्हणतो की या योजनेचा प्रशिक्षणार्थ्याला फक्त एकदाच घेता येईल, बरोबर की नाही? किती वेळा? मग सर त्यावेळेला मुलांची मागणी होती की आम्हाला परमनंट करा। मग मी त्यावेळेला पहिला व्हिडिओ टाकलो मुलांना की बा आपली ही जी मागणी आहे परमनंट करा ही चुकीची आहे। मग त्या व्हिडिओच्या खाली मला भरगच्च शिव्या आल्या। त्याच्यामागचं कारण सांगू का? मुलांना आपण जर म्हटलं की बा परमनंट करा, परंतु सरकार आपल्याला आयुष्यभर प्रशिक्षण देईल का? प्रशिक्षण करता करता परमनंट करेल का? प्रशिक्षण तर देणारच नाही ना। मग आता GRचा मुद्दा क्रमांक 4.5 आता मुद्दा क्रमांक 4.5 त्यांनी असं सांगितलं सर की सदरहू आस्थापनेला हा अधिकार आहे, जर आस्थापनेची इच्छा असली की विद्यार्थ्याने चांगलं काम केलेलं आहे तर त्यांना ते रुजू करतील। आता फक्त इथं बसलेल्या माझ्या सर्व बांधवांपैकी फक्त त्यांनी हात वर करा की जे सरकारी आस्थापनांमध्ये रुजू आहेत, हात वर करा। सरकारी आस्थापनांमध्ये, सरकारी आस्थापनांमध्ये आता हात खाली करा। आता तुमच्यापैकी जे ITI धारक आहेत, ITI धारक असतील, पॉलिटेक्निक झालेला असेल किंवा इंजिनिअरिंगचा एखादा डिप्लोमा झालेला असेल, DMLTचा कोर्स झालेला असेल, जे सध्या 8,000 रुपये घेऊन राहिले DED व्यतिरिक्त, परंतु ते खासगी आस्थापनेमध्ये काम करत आहेत, खासगी आस्थापनेमध्ये, असे हात वर करा। सर इथं कोणीच नाही। मग याचा प्रश्न असा आहे की नाही, आता मुद्दा समजून घ्या, आपण काय टाळ्या नाही, भावने नाही, काहीच नाही, मुद्दा समजून घेऊ आपण। मुलांना आपली अडचण काय आहे? आपली आस्थापना आपल्याला जॉब द्यायला तयार आहे, आपले मुख्याध्यापक आपल्याला जॉब द्यायला तयार आहे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जॉब द्यायला तयार आहे, पशुवैद्यकीय अधिकारी जॉब द्यायला तयार आहेत, सामाजिक बांधकाम विभागामध्ये जॉब द्यायला तयार आहेत। सर ते जॉब द्यायला तयार आहेत, प्रशिक्षणार्थींनी चांगलं काम केलं, पण अडचण कुठे लक्षात घ्या? अडचण आहे आपल्या मानधनाची। अडचण कुठे आली? सर आज आपण ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार आहोत सर, मला असं वाटतं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण हा प्रकर्षाने मुद्दा मांडूयात त्या ठिकाणी की सर आम्ही आहोत त्या ठिकाणी, आम्हाला रोजगार प्राप्त करून द्या आणि आमच्या वेतनाची हमी आपलं जे डिपार्टमेंट आहे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांनी घेण्याची तयारी ठेवावी। कारण त्याच्यासाठी वेगळी निधीची तरतूद करावी लागेल। मुलांना आपल्या खात्याचं बजेट आहे 5,500 कोटी रुपयांचं। किती रुपयांचं? सर याच्यासाठी 2,200 कोटी रुपयाची तरतूद यांनी जागतिक बँकेला केली आणि जागतिक बँकेने जो निधी दिलेला आहे त्याच्यापैकी 1,585 कोटी रुपयाचा निधी हे या एका अटीवरती दिला की हा जो निधी आहे तो तुम्ही मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी खर्च करा। सर यांनी अक्कल कशी लढवली? आता मी स्वतः शिक्षक आहे, सरकारी नोकरीवरती आहे, मी जर काही चुकीचं बोललो तर मला तुम्हाला माहिती लाल फितीमध्ये अडकवलं जातं, म्हणून मी हे खूप काळजीपूर्वक बोलत आहे। 1,585 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो आपल्या मानधनावरती खर्च करण्यासाठी नाही सांगितला, मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी खर्च करायला सांगितलं।
मग तो मागास जिल्ह्याचा विकास खर्च करताना विकास कामासाठी खर्च करावा लागेल की नाही? मग त्याच्यामुळे अडचण आहे की लाडकी बहीण योजना घोषित केल्याच्या नंतर लाडक्या भावांना काहीतरी गाजर द्यायचं होतं का? म्हणून जर आम्हाला ही योजना दिली असेल तर मायबाप सरकारला सांगणं आहे की याच्यामध्ये फक्त लाडके भाऊ नाहीत, तुमच्या बहिणी सुद्धा आहेत. यांच्यावरती अन्याय करू नका. 6,000, 8,000 आणि 10,000 एवढ्यामध्ये श्रीमंत लोकांच्या घरच्या चहाचं बिल होते. श्रीमंताचं पोरगं जर बारमध्ये प्यायला बसलं तर 20,000 रुपयाचं बिल करते. आमचं पोरगं एका महिन्याचा गुजारा 6, 8,000 आणि 10,000 कसा करत असेल हा प्रश्न आहे. म्हणून सर्व मुलांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा GR व्यवस्थित वाचूया. सरकारने GR मध्ये ज्या ज्या स्वतःकडे त्यांच्याकडे बंदूक लागल असे जे मुद्दे ठेवलेले आहेत, म्हणजे मुद्दा क्रमांक 4.5. आणि दुसरा महत्वाचा, आपल्या खात्याचे मंत्री कोण? त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली, बरोबर. त्याच्यामुळे आमचे पोरं जास्ती ताकदीनं कामाला लागले. त्यांनी असं म्हटलं की एकूण विद्यार्थ्यांपैकी किती टक्के विद्यार्थ्यांना परमनंट करू? हे 2 मुद्दे आहेत आपल्याकडे. या 2 मुद्द्यांच्या आधारावर मला तरी असं वाटतं की आपण शासनाकडे निश्चित करूयात आणि आदरणीय हरिभाऊ राठोड हे आपल्याला निश्चित करून देतील. म्हणजे एवढं बोलतो सर आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. आपला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा मोर्चा चालू आहे 16 तारखेला, म्हणजे आज आझाद मैदानवर. तुम्ही आता व्हिडिओ समोरचा पाहिलाच असेल. माजी खासदार हरिभाऊजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. आणि हे असं नेतृत्व आहे की त्यांनी आतापर्यंत जेवढे पण मोर्चे केले आहे ते प्रॉपर त्या टॉपिकचा व्यवस्थित विचार करून, स्टडी करून त्या मोर्चाला प्रोत्साहन देतात. तर त्यांनी जर आपल्याला प्रोत्साहन दिलं आहे, आपली जर ते मदत करत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, तर आपला कुठे ना कुठे समोर चालून सरकारला स्टँड घ्यावंच लागणार आहे. आम्ही आमचा हक्क मागत आहोत सरकारकडे. आम्ही कोणाला भीक मागत नाही आहोत. आम्ही त्या गोष्टीसाठी पात्र आहोत. आम्ही तुम्हाला परमनंट रोजगार द्या याचा अर्थ असा नाही की आम्हाला 80-90 हजार पेमेंट मागत आहोत. आम्ही फक्त 20-25 हजार पेमेंट मागत आहोत. आणि जेणेकरून तुम्ही 11 महिने 29 दिवसाचा जो कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतो त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्हाला परमनंट घ्या, ही आमची मागणी आहे. याकडे सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे. यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता आणि आताही चालूच आहे. तरी सर्वांनी कंटिन्युएशनमध्ये तिथे साथ दिली. सर्व लोक तिथे गेले आणि पूर्णची पूर्ण युवा प्रशिक्षणार्थी अजूनपर्यंत तिथे पूर्ण पोहोचलेले नाही आहेत. काही प्रत्येक जिल्ह्यातले काही निवडक स्टुडंट गेलेले आहेत. तरीही जवळपास 1,000, 2,000, 3,000 स्टुडंट तिथे जमलेले आहेत. तर तुम्ही विचार करू शकता, जर पूर्णचे पूर्ण प्रतिनिधी, पूर्णचे पूर्ण युवा प्रशिक्षणार्थी जर तिथे पोहोचले, अशा प्रकारे जर आमचा सामोर चालून काहीच याचं झालं नाही तर आम्ही पूर्ण प्रशिक्षणार्थी पोहोचू, तर विचार करू शकता तुम्ही की आझाद मैदानला उभं राहण्याची सुद्धा जागा राहणार नाही. तर सरकारने याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. आमचा कालावधी वाढवला पाहिजे, आमचं वेतन भत्ते वाढवले पाहिजे, आम्हाला 10% सूट दिली पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, की आम्ही सामोर चालून गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये जे पार्टिसिपेट करतो यामध्ये आम्हाला 10% सूट असायला पाहिजे. आणि सोबतच जे प्रशिक्षणार्थी आता जाऊ शकले नाही किंवा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ते गेलेले नाही आहे, तर तुमच्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष निवडले गेले आहे त्यांना सपोर्ट करा. ते जे पूर्ण प्रशिक्षणार्थीला घेऊन गेले, ज्या टीमला घेऊन गेलेलं आहे, निदान त्यांना तुम्ही आर्थिक मदत करा. किंबहुना जेवढी होईल तुमच्याने 500, 600, 200, 300 तेवढीच तुम्ही मदत करा, पण काहीतरी तुमची उपस्थिती दाखवा. आणि आपल्यासाठी करत आहे, आपल्यासाठी झटत आहेत आपण सर्व. तर आपण जर जे कोणी पण गेलेले नाही आहे, मी सुद्धा गेलेली नाही, मी पण आर्थिक मदत केली जेवढी माझ्याने शक्य झालं. खूप सारे स्टुडंट आहेत, आम्ही नागपूर विभागामधून जे गेलेले आहेत त्यांना आम्ही आर्थिक मदत केलेली आहे, अजूनसुद्धा करणं चालूच आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या जिल्ह्यातले गेलेल्या प्रतिनिधीला आर्थिक मदत करा, जेणेकरून ते समोर या मोर्चाचं जे प्रतिनिधित्व करत आहे ते अजून जोराने जोमाने करण्यात येईल. आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आणि सर्वांनी हा विचार करून चाला की हा आपल्या लाईफचा प्रश्न आहे. आणि जे आम्ही मागण्या मागत आहोत हे उगाच मागत नाही आहोत. या मागण्या जे आहे हे स्वतः माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः व्हिडिओमध्ये बोललेले आहे. तुम्ही यांची स्पीच पाहू शकता. तशाच प्रकारे कौशल्य विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा सर हे सुद्धा बोललेले आहे. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तिथे दिलेल्या आहे. आणि प्रॉपर जे GR आहे त्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला जर आस्थापनाला जर नीड असेल तर त्याच प्रशिक्षणार्थीला तिथेच तुम्ही कामावर रुजू करा.
तर हेच मागणी आम्ही तुमच्यापर्यंत मागत आहोत. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा संभ्रम असेल तर तुम्ही तुमचे संभ्रम दूर करा, तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स दूर करा आणि आम्हाला पॉझिटिव्हली सपोर्ट करा.